ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीची राहुरी पोलीस पथकाने चांगलीच ठेचून काढली। त्यानंतर दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी आरोपीची शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढली। दिनांक 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा येथे 10 ते 12 जण दारूच्या नशेत असताना चारचाकी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला लाखंडी दांडी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते। त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ हे त्यांच्या चारचाकी वाहनातून नगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहिला। त्यावेळी त्यांनी सदर आरोपींना ट्रक चालकाला मारहाण करण्यास मज्जाव केला। त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती। त्यानंतर हवालदार विकास वैराळ हे रात्री 11:30 वाजेदरम्यान राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल चौक येथे ड्युटी करत असताना तेच आरोपी तेथे आले। त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पुन्हा विनाकारण शिवीगाळ केली। तसेच फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे सर्व राहणार बुरुडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर तसेच महेश निमसे व अनोळखी 11 इसम अशा एकूण 15 जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 119 1, 118 1, 189 2, 191 1, 191 3, 190, 115 2, 351 2, 352 प्रमाणे शिवीगाळ, दमदाटी, जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस पथकाने आरोपी खंडू काळे, वैभव तारडे, संतोष काळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले। इतर आरोपी पसार झाले। राहुरी पोलीस पथकाकडून आज दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी ताब्यात असलेल्या आरोपींची शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली आणि घटनेचा तपास केला। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करत आहेत।